सगळ्यांना गुड मॉर्निंग. झाली का सक्रात सगळ्यांची? तर मी आज हेडव बनवला नाही, काल सक्रातीचा हेडव बनवलेला आता मी पोस्ट केला. तर नक्कीच बघा कसा वाटतोय कसा नाही मला सांगा बरं का. आपली साधी सिंपलच आपलं आईला दाखवलं नाही का दाखवलंय का माहिती, मला पण एवढं माहीत नाही. आईनं आमच्या साडीही नाही घातली नव्हती. तर चालली मी दीक्षाला शाळेत सोडायला. वहिनी म्हणल्या छकुली काजळी म्हणली लवकर घेऊन या म्हणली, तिला माळावून जाईल आज. त्या अशा गाड्या वाहतात ना तर कुणी बी नेतं, पण ओळखीचे असले तर ना ती पण मनातले दुखी असते बाया. तर मी पण चालली माळावर, काम आहे जरा. दीक्षाला पण आपल्या शाळेत सोडायला 9-9:30 वाजले त्या. तर कुणाकुणाची सक्रात छान झाली, मस्तच झाली असणार, एकदम छान. तर आमची बी झाली छान म्हणायचं. तर मला काय अजून बी बरंच वाटत नाही, नेमकं काय झालं तीच कळ नाही. बहुतेक मला असं वाटतंय मला रक्त कमी आहे काय की का माहिती आहे का. कारण मला असं म्हणजे जाणवतंय आग ही पडते अंगात, आणि तर खाऊ वाटतंय आणि खाऊ बी वाटत नाही, म्हणून मी म्हणते. आणि बघू जेव्हा येऊ गवल तेव्हा आपलं इलाज करायचा. तर मी जाणार आहे उद्या कामाला. दीक्षा आपली इथंच आहे आईपाशी, बानूला घेऊन जाणार आहे. तुमच्या सगळ्यांची इच्छा होती का नाही तर बानू माझ्यासोबत राहावा. तर हा मला पण करमत नव्हतं बानूशिवाय, दीक्षा का नाही वाटत मला, पण बानू नसल्यावर नाही करमत. तर बानूला घेऊन जाणार आहे वीटभट्टीवर, तेवढंच आपलं होईन. इथं काय कामधंदा नाही ती, कोणाच्या मागं रोज पळायचं सांगा. कोण आपल्याला नेणार आहे सारखं तरी कामाला, एक दिवस न्यायला मुश्किल. तर वहिनीच्या इकडे असा चल वहिनीच्या इकडं असा रोड आहे. दीक्षा म्हणते जातो, मी जाते. नको वाटतं एकल्याला पाठवायला. शाळा बी लय महत्त्वाची आहे, त्याचं जाणीव मला आत्ता कळतंय शाळेचं. कारण माझी इच्छा लय होती दीक्षाला शाळा शिकवायची, पण नाही इलाज आहे माझा. कारण अन्वी तर चांगली असती तर हिला शिकवलंच असतं, पण अन्वीचंच करता नाकीनं जीव आलाय. काल तिला गोळ्या औषधं ही आणली बघा, गोळ्या औषधं ही आणली. हे असं वहिनीच्या इकडे जायला रस्ता आहे मधनं शॉर्टकट. तर पडले थोडा फरक. कसं आहे वातावरण लय डेंजर झालंय. इतकी थंडी वारली, पाऊस ना पाणी, पण थंडीच कुठनं वाढली तीच कळना. तर मला ही सांगायचं होतं. तर सक्रातीचं मी हेडव टाकलाय की नक्कीच बघा कसा वाटतं ते सांगा कमेंटमध्ये. काय माझा एवढा मूड पण नव्हता, पण तुम्हीच काय म्हणता की ताई सक्रात नाही का ओवसले हे ते. तर आपण कुठं बाहेर नाही गेलो, आपण तुळशीलाच आणि देवांनाच ओवसलं आणि आईला ओवसलं. सगळं देव घडतेत आहे असं मन आहे का नाही. पाया तरी आई बापाच्या पडलं तरी देवाच्या पाया पडल्यासारखं असतं. तर म्हणून मला काय नाही वाटत. मी काय गेली नाही देवळात, वहिनी म्हणल्या होत्या जाऊ, पण त्यांना पण पाय काय दुखत होतं. मला म्हणल्या मी नाही येणार ताई, जाऊन या तुम्ही. मग माझी पण इच्छा नाही झाली गावात जायची. तसे तर मी जातच नाही. आपलं तुळशीला नाईलाच झाला आपला सण. मग काय तर चला दीक्षाला चालवलं आहे सोडायला. तर हेडे आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर बाय.